आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे अगदी जवळच मोकळ्या वातावरणात आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर अमोल चव्हाण यांच्या गुरुकृपा नाश्ता सेंटरचा दिमाखात उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी धनाजी दुबळे, सरपंच विजय बागल, माजी सरपंच तानाजी शेठ बागल, तेजस बागल, संतोष दुबळे, दिगंबर बागल, अशोक बागल, तात्या भाऊसो मोरे, अमृत निंबाळकर, दत्ता तुपे, निवृत्त फौजी धोंडीराम तुपे, संजय शेठ बागल, सुशील तरटे, नितीन शिंगाडे, नितीन नवगन, चेतन चव्हाण, विलास बागल या भागातील आदी मान्यवरांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली होती। कातरखटाव मायनी रोडवर सुरू केलेल्या गुरुकृपा नाश्ता सेंटर मध्ये आलेल्या मान्यवरांनी पदार्थाची चव घेतली आणि समाधान व्यक्त केलं। यांचे गुरुकृपा वडापाव सेंटर गेली अनेक सेवा देत असून आता नव्याने गुरुकृपा नाश्ता सेंटरची सेवा सुरू केली आहे। मंडळी येथे पावभाजी, पुरी भाजी, स्पेशल कटवडा, स्पेशल ओली भेळ, इडली सांबर, दही वडा, उलटा वडा, खेकडा भजी, दालचा राईस, समोसा, गुळाचा चहा अशा नवनवीन स्पेशल रुचकर पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे। कातरखटाव बाजारपेठेमध्ये 15 ते 20 खेडेपाडी गावांची दळणवळण असून बाजारपेठेत रोज लाखो रुपयांची उलाढाल होते। येणारे जाणारे ग्राहक लोकांची गैरसोय ओळखून मोकळ्या वातावरण परिसरात गुरुकृपा नाश्ता सेंटर सुरू करण्यात आले, असे चालक मालक अमोल चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय माय भूमी न्यूज। आज या ठिकाणी हायवे लगत, कातरखटाव हायवे लगत कातरखटाव जवळच गुरुकृपा नाश्ता सेंटरचं उद्घाटन झाले हॉटेल। तर काय तुम्हाला वाटतंय, इथं एक हॉटेल नवीन झालंय हायवेला? आम्हाला छान वाटते इथं हायवेला, इथं आम्हाला छान वाटतंय। सोय चांगली झालेली आहे, निवांत जागा आहे। समोसा एक नंबर, स्वच्छता एक नंबर, अच्छा, वातावरण नैसर्गिक चांगलं आहे। नाही, आता मला असं म्हणायचं आहे, म्हणजे आपल्या कातरखटाव भागात हॉटेलच नव्हतं असं एक, म्हणजे असं आहे परिसरात। तर त्याविषयी तुम्हाला काय वाटते? एवढे वर्ष तुम्ही आता येता जाताय कातरखटावला, तुपेवाड येतो, तर काय वाटतं तुम्हाला आता? आम्हाला ही अतिशय चांगलं वाटतं। आपण निवांत चालण्यात जाताना ब्रेकफास्ट करावा, नाश्ता करावा, गावाला घरी जाताना। वा, छान, हाच उद्देश आहे, ज्येष्ठ नागरिकांचा हाच उद्देश असतो। तर अशा तऱ्हेने मंडळी इथे खुश आहेत ग्राहक, हे परिसरात इथे हॉटेल सुरू झालेलं आहे एक हायवे लगत। ओके, धन्यवाद। आज या ठिकाणी गुरुकृपा नाश्ता सेंटर हॉटेलचं हायवे लगतच परिसरात मोकळ्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आता जस्ट उद्घाटन झालं, तुम्ही मान्यवर तुम्ही आहात आणि इतर गावातले मान्यवर आणि सरपंच सभापती यांनी उद्घाटन केलं। तर काय वाटतं तुम्हाला ह्या परिसरात हॉटेल झाल्याबद्दल? आज कातरखटाव नगरीमध्ये विटा सांगली ह्या रोडवर लगतच गुरुकृपा नाश्ता सेंटर, आज अमोल शेठ उद्योजक आहेत, त्यांच्यामार्फत हे आज कातरखटाव नगरीमध्ये आगळेवेगळा उपक्रम त्यांनी राबवला आहे। तसेच कातरखटाव गावातले सगळे ज्येष्ठ नागरिक, आजी माजी सरपंच, सभापती, चेअरमन वगैरे सगळे नागरिक इथं आहेत। पण हे आम्हाला सर्वांना हे सांगायचं आहे की ही सोय अति उत्तम आहे, कारण ह्या परिसरामध्ये कुठं नाश्त्याचं सेंटरच नव्हतं, त्यामुळं आज इथं नाश्ता सेंटर झाल्यामुळे आज सर्वांना उत्तम सोय होत आहे। आणि आमच्या वतीनं सर्व कातरखटावच्या वतीने अमोल शेठ चव्हाण यांना या उद्योगासाठी हार्दिक शुभेच्छा। खटाव परिसरामध्ये आमचे मित्र युवा उद्योजक अमोलजी चव्हाण यांनी आज 15 ऑगस्ट या दिवशी गुरुकृपा नाश्ता सेंटर या नवीन नाश्ता सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे आणि आजपासून ते नाश्ता सेंटर चालू केलेलं आहे। खरं तर कातरखटावच्या या गावातून मायनी दैवडी हा मोठा हायवे गेलेला आहे, फलटण सांगली, आणि या हायवेच्या शेजारी चिटकून एका नाश्ता सेंटरची गरज होती हे ओळखून त्यांनी या ठिकाणी आजपासून एक नाश्ता सेंटर चालू केलेलं आहे। खरं तर ह्या रोडला खूप वर्दळ असते आणि त्याचा फायदा या नाश्ता सेंटरला नक्की होईल। ते त्यांनी यापूर्वी वडापावचा अतिशय चांगला व्यवसाय चालवलेला होता किंवा आजही चालू आहे, गेल्या अनेक वर्ष चालू होतं, आणि आजही चालू आहे आणि भविष्यात हा नाश्ता सेंटरचा व्यवसायही ते नक्कीच यशस्वी करतील किंवा ठरवतील। त्याचबरोबर नवीन आणखी एक मोठं हॉटेलही त्यांचं येत्या काही दिवसामध्ये कातरखटावच्या वैभवामध्ये भर पाडणार आहे आणि या त्यांच्या उद्योजक या भूमिकेला कातरखटाव गावकरी म्हणून किंवा त्यांचे मित्र म्हणून आमच्या सर्वांकडून शुभेच्छा असतील। तर आता अमोल शेठ, शेवटी काय सांगाल?
तुमचा गेली अनेक वर्ष वडापाव गुरुकृपा वडापाव म्हणून सेंटर चालू आहे आणि ते लोकांच्या चांगलं पसंत चालेल आणि तुम्ही आत्ता जस्ट नाश्ता सेंटर परिसरात सुरू केलं, काय वाटतं तुम्हाला? आमचा वडापाव आता बोला 20 बोला ते 25 वर्ष चालू आहे. जुना वडापाव सेंटर आमचा 20 ते 25 वर्षाचा जुना व्यवसाय चालू आहे. त्या जोडीला गुरुकृपा नाश्ता सेंटर नवीन आज चालू केलेलं आहे. अच्छा, तर चालू केल्याबद्दल तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळावा. अच्छा, तर अशा तऱ्हेने मंडळी अमोल चव्हाण यांनी इथे नाश्ता सेंटरचे परिसरात एक म्हणजे उद्घाटन केलेलं आहे आणि ते ग्राहकांना चांगलंच पसंतीस पडेल अशी आपण अपेक्षा करूया. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.